जसं मी तुम्हाला सांगितलेलं. ओप्सी. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी गाडीतून स्टार्ट करते कारण की मी कुठेतरी चालली अँड आय एम गोइंग टू मीट समवन. सो बघत राहा मी कोणाला भेटते. आणि आय हॅड टू रीच देअर बाय 4 पण ऑलरेडी खूप उशीर होऊन गेला. अरे पुढे रस्ता बंद आहे अभि. अरे म्हणजे तिकडेच जायचं ते आपल्याला. आणि खुशी मला मॅप लावून बसली आहे, त्यामुळे जर मी रस्ता चुकले आणि मी जर लेट होते तर ती खुशीची चूक आहे. आणि जेव्हा मला लेट झालेलं असतं तेव्हाच का सगळेजण रस्त्यावरती असतात मला कळत नाही. आणि बापरे, नाशिकमध्ये खूप खड्डे आहेत. नाशिकचे सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. सो लेट्स सी इफ वी कॅन रीच. सो फायनली आय हॅव मेट. ऍक्च्युली लाईट इथे चांगला नाहीये. हॅलो. हॅलो. आय एम अ व्हेरी बिग फॅन मॅम. थँक्यू सो मच. आणि त्या इतक्या स्वीट आहेत. हॅलो हॅलो सर. हाय. अरे विला बघ प्लीज. आणि त्या इतक्या स्वीट आहेत. त्यांनी मला एक मेसेजवरती लगेच रिप्लाय केला आणि लगेच थँक्यू सो मच. या सो आम्ही भेटलो आणि इट वॉज फन. शी वॉज ॲक्च्युली व्हेरी काइंड. सो आपण काही लोकांना बघा इंस्टाग्रामवर युट्यूबवरती बघतो, म्हणजे स्क्रीनवरती बघतो, आणि त्यांना जेव्हा आपण इन पर्सन भेटतो तर तेव्हा किती छान वाटतं. लाईक नो दॅट दे आर सो काइंड इन युअर लाईफ ऑल्सो. म्हणजे तर खूप छान वाटतं. आणि शी वॉज लिटरली द स्वीटेस्ट. त्यांचं बच्चू खूप क्यूट आहे. हर हजबंड वी ऑल नो इज ऑल्सो व्हेरी काइंड. आणि ओव्हरऑल मला त्यांच्याकडनं ना खूप छान आणि पॉझिटिव्ह वाईब आली. तर काही लोकांना जेव्हा आपण भेटतो ना त्यांच्याकडनं अशी छान वाईब आली ना की अजून आपला दिवस अजून छान होतो. आणि दॅट्स व्हॉट आय फेल्ट आफ्टर मीटिंग हर. अँड आय लाईक शी वॉज व्हेरी जेन्युइन अँड काइंड. आणि त्यांनी छान आमच्याशी बोललं होतं अँड आय रिअली लुक अप टू हर. सो या आय एम हॅपी. The next morning. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर काल मी रात्री मग काहीच शूट नाही केलं. आम्ही जेवलो आणि झोपून गेलो. आणि आता मम्मी आणि मी अपॅरेंटली मॅचिंग झालो. हां. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग राहिली का? 9:30 मॉर्निंगच आहे. 12पर्यंत मॉर्निंगच राहते. मम्मी चालली आहे माहेरी. कसं वाटतंय मम्मी तुला? मस्त एकदम. आता मी माईक मध्येच बोलणार आहे कारण की माझा आवाज ऐकू येत नाही व्हिडिओ मध्ये. खरंच तुझा काहीच आवाज येत नाही प्राची त्याच्यामध्ये. एवढं बोलतात की तिचा आवाजच येत नाही असं त्याच्यात. नाजूकच बोलते मी. मस्त दिसते. छान वाटते साडी पण. चांगलं का केवढं गरम होतंय तुला? गरम होते. भयान गरम होते डायरेक्ट असं. आता तिकडे काय होईल काय माहिती अजून. अजून इथे एवढी गरमी सोडून मम्मी अजून कुठे उन्हाळी प्रदेश. हा, उष्ण प्रदेशात चालली मी आता. काय माहिती आता कसं होईल. तर मम्मी आणि पप्पा दोघंच चालले आहेत लग्नाला गावाला. हो पप्पा तर एकदम हिरो दिसतात. अजय देवगण पेक्षा कमी नाही माझ्या पप्पा. नाही कोण आहे तो? अजय देवगण आहे. कसं वाटतं का? तुम्हाला? हो आम्ही चाललो आता लग्नाला. दोघं पण चालले. थंड हवेच्या ठिकाणी चाललोय आम्ही. आता हितेश सगळ्या बॅगा घेऊन चाललाय. मी माईक मध्येच बोलणार आहे कारण की माझा आवाज येत नाही. तुम्हाला काय वाटतं? नेहमीची कंप्लेंट होती तुझ्याविषयी, तुझा आवाज समजतच नाही. आता मे बी ती सॉल्व्ह होऊन जाईल. पण असं मग प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या तोंडापुढे हे असं घेऊन जायला लागेल. चांगल्यातला माईक घ्यायला लागेल ज्याच्यामुळे सगळ्यांना हो. 3-4 ऑप्शन भेटते. इथे तो मी तो माकड आणि त्याच्या पिल्लाचा एक फोटो टाकून देऊ साईडला. आणि आता मला लेफ्ट आउट फील नको व्हायला म्हणून मलाही माझं कामच व्हिडिओ काढणे. हे गावाला जाताना पहिली गोष्ट जी घेऊन जातो दॅट इज मम्मीनी बनवलेली बडीशोप. आणि ही बडीशोपची खासियत अशी आहे की ह्याच्यामध्ये मम्मीनी 13 to 14 इंग्रेडियंट्स टाकलेले.
त्याच्यामध्ये हे बघ सगळ्या बिया आहेत, चिया सीड्स आहे, जवस आहे, सगळंच आहे त्याच्यामध्ये. चला बाय. तू पण गॉगल लावायला पाहिजे होता ना. माझा गॉगल वरती वाटतं, जाऊ दे. यांच्या दोघांचं टेन्शन नका घेऊ, त्यांना चांगलं कामाला लावते मी. हो बाय बाय. रडू नको हा, रड नको, रड नको, रड नको. एवढं कोपऱ्यात घुसून तर नको रडू. मी नाही देणार तुला, जास्त काम नाही लावणार. घाबरू नको, थोडंसंच काम लावेल बस. आणि मी इथे माईक धरून बोलते, पण मी माईकच ऑन नाही केला, त्यामुळे काही आवाजच नाही. पूर्ण 10 मिनिटाची क्लिप आहे जी म्यूट आहे. 0 आवाज, ना माझा ना बाहेरचा, हितेशचा, खुशीचा, कोणाचाच आवाज नाही. काय करू मी? हे प्रभू. पण मी शिकते, हळूहळू मी शिकणार आणि पुढे जाऊन अशा चुका नाही करणार. बेस्ट पार्ट इज की आज सॅटर्डे आणि आज मला हाफ डे असतो. सो संध्याकाळी आराम, दुपारी मस्त झोप काढायची. आणि आज आम्ही विचार करतोय की, म्हणजे मी असं विचार करते की ह्यांच्या दोघांसोबत काहीतरी चॅलेंज व्हिडिओ वगैरे असं काहीतरी करावं. कारण असंही आम्ही तिघच आहे, तर मग काहीतरी इंटरेस्टिंग अँड फन. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आणि मे बी मी हा व्लॉग टाकेल त्याच्या आधी मी तो चॅलेंज व्हिडिओ टाकून देईन. यू नो आम्ही काय करतोय. आणि ह्याच्यामध्ये मी त्याचे BTS वगैरे असं काहीतरी टाकेल, मे बी, बघू. असं माझी फोनची स्टोरेज किती मला परमिट करते व्हिडिओ शूट करायला त्याच्यावरती आहे. आता तुला काय वाटतं आपण काय व्हिडिओ करायला पाहिजे चॅलेंजमध्ये? कोण किती जास्त झोपू शकतं, मग तर हितेशच विनर. नाव काढल्या चॅलेंजचं तो झोपून गेलाय. मला असं वाटतंय की एकतर आपण असं करू शकतो की एका मिनिटात कोण जास्त काहीतरी गोष्ट खातंय किंवा रॉंग आन्सर्स ओनलीवालं, की ते उशी मारतात करेक्ट आन्सर दिल्यावरती. किंवा मग काय करू शकतो अजून, ते पॉयझनवालं ते करू शकतो. किंवा खाकखूक मंडळी, आमच्याकडे एकदम सगळे खाकखूक गँगच आहे. एक झालं की एकाचा खोकला चालूच राहतो. आणि त्याच्यावरती आम्ही काही पथ्य पाळत नाही, आम्ही काही औषध घेत नाही, आम्ही थंड पाणी पितो फ्रीजचं, आम्ही थंड खातो सगळं. त्याच्यामुळे आमच्याकडची जी खाकखूक मंडळी ती कंटिन्युअस ॲक्टिव्ह राहते. हो गाईज, आज संध्याकाळी बरोबर 6 नाही 5 वाजता आपण एक चॅलेंज व्हिडिओ शूट करणार. 1 किंवा 2 किंवा 3, वी डोंट नो नाव. त्यासाठी पहिले थोडंसं प्रेपरेशन पण करायला लागेल, की समजा जर आम्ही एका मिनिटात कोण जास्त पाणीपुरी खायचं असं करतोय, तर मग पाणीपुरी आणून ठेवायला लागेल. किंवा एका मिनिटात कोण जास्त काय चिकन पॉपकॉर्न खातं असंही करू शकतो. किंवा एका मिनिटात कोण जास्त फ्राईज खातं असं. पण मला असं वाटतं की तुलकटपेक्षा आपण एका मिनिटात कोण जास्त काकडीचे तुकडे खातं, एका मिनिटात कोण जास्त ॲपलच्या फोडी खातं असंही करू शकतो. थोडंसं हेल्दियर व्हर्जन. आणि किंवा ते पण करू शकतो, ते जेम्सच्या गोळ्या ठेवून ते पॉयझन. पण मग त्याच्याऐवजी पण असेच काहीतरी फ्रूट्सचे तुकडे वगैरे असं ठेवूया, केळीचे कापं वगैरे असं काहीतरी बघ. आणि आज नाश्त्यामध्ये आहे चीज चिली सँडविच. मम्मी आमच्यासाठी सँडविचचं बॅटर, पोळ्या, भाजी, संध्याकाळसाठी पोळ्या सगळं करून गेलेली. आता मस्त पटकन छान सँडविच खाते आणि मग भेटूया क्लिनिकमध्ये. आमच्याकडे बघा केवढे सगळे चिक्कू आहे, हे पूर्ण भरलेलं आहे इकडे. माझ्या एका मामांनी आम्हाला त्यांच्या शेतातले चिक्कू आणून दिले आणि एवढे गोड चिक्कू आहेत, ते खूपच गोड. मी आता एक खाते आहे, खूप गोड चिक्कू आहेत एकदम. आणि चिक्कू माझं फेवरेट, वन ऑफ द फेवरेट फ्रूट्स म्हणू शकतो आपण. मला खूप आवडतं चिक्कू. असं वाटतं कोणी साखर टाकली त्याच्यात, इतकं गोड येते. आणि मला एक विचारायचं आहे, तुम्ही चिक्कू जे खातात ते चिक्कूच्या साल सोबत खातात की साल काढून खातात? कारण मी तर साल सोबतच खाते, पण पप्पा साल काढून खातात. मम्मी पण साल काढून खाते. मग आपल्याला का साल खायला होता? क्या इतना बुरा, काय माहिती, पण साल सोबत चांगलंच लागतं, असं काही वाईट नाही लागत. म्हणजे आता आपण ॲपलची पण तर साल खातो. One eternity later. हॅलो. सो मी पूर्ण रेडी होऊनच व्लॉग करते, कारण की आम्हाला ॲज युजल लेट झालेलं आहे.
आणि मी म्हटली होती की आज मी घरीच आहे, आम्ही शूट करणार आहे, पण चेंज ऑफ प्लॅन झाला की आम्ही चाललोय राजा शिवाजी या मूवीला. रितेश देशमुखचा नवीन पिक्चर आलेला आहे. सो लेट्स सी. आता आम्ही रेडी झालो आहे आणि बाहेर खूप ऊन आहे. मम्मी पप्पा गाडी घेऊन गेले आहेत. सो आम्ही कॅबने चाललो आहे. मी रेडी आहे, खुशी रेडी आहे, हितेश रेडी आहे, पण आमचा ओलावाला अजून आलेला नाही. आणि आता वाजले 3:10 झाले. 3:45चा शो आहे आणि नाशिकमधले सगळे रस्ते खोदलेले. सो आय डोंट नो की आम्ही वेळेवरती पोचू or नाही पोचणार, ते तुम्ही बघत राहा. हां, लेट कोणी केलं आहे? हो नोस. तुम्ही माझा गेट रेडी विथ मी बघा गाईज, तुम्हाला कळेल की कोणी लेट केलं. तर मी आणि खुशीने आज ट्विनिंग केलं आहे. काइंड ऑफ ट्विनिंग म्हणजे आम्ही शॉर्ट कुर्ती घातल्यात आणि खाली अशा फ्लेड पॅन्ट्स घातलेल्या आहेत खाली. आणि म्हणून मी लास्ट मिनिट विचार केला की गेट रेडी विथ मी काढू शकतो. आजपासून आपल्या मातीत आपला झेंडा असेल. हा विद्रोह स्वराज्यासाठी हमारी होगी ना बाबा. कसा होता पिक्चर? मस्ट वॉच. मूवी झालाय पण बाप रे काय ट्रॅफिक आहे इकडे. पूर्ण रस्ता जाम आहे. हे जिथे आपला आधीचा मॅकडी होतो त्याच्या समोरचा पूर्ण रस्ता जाम. सो आम्ही आलोय घरी मूवीवरनं आणि इतका छान मूवी होता. म्हणजे इट इज डेफिनेटली अ मस्ट वॉच फॉर एव्हरीवन. आणि त्याचे शोज हिंदीमध्ये पण आहे, मराठीत पण आहे. तुम्हाला मराठी समजत असेल तर मराठीत बघा, नसेल समजत तर इंग्लिशमध्ये बघा. सो आणि खूप छान आहे. म्हणजे ॲक्टिंग, म्युझिक तर मला एवढं आवडलंय. म्युझिकने लिटरली गुजबम्स येतात. म्हणजे प्रत्येक सीनला एलिव्हेट करतंय म्युझिक, इतकं छान आहे. आणि रितेश देशमुख असो, जेनेलिया देशमुख असो, देअर किड्स, एव्हरीवन, म्हणजे जिजाऊंचा रोल ज्यांनी केलाय त्यांनी आणि सगळ्यांनी हॅज डन अमेझिंग वर्क. आपल्याला सगळ्यांना काय वाटतं की आपल्याला शिवाजी महाराजांची सगळी हिस्ट्री माहिती आहे, पण तसं नाहीये. काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला नाही माहिती आणि ते मूवीमध्ये जाऊन कळतात. आणि ही जी मूवी आहे ती फुल रिसर्च बॅक्ड आहे असं म्हणतात. सो जे काही फॅक्ट्स त्यांनी दिलेत ते ॲक्च्युली त्यांनी शोधून मग ते सांगितलं आहे. डेफिनेटली अ मस्ट वॉच आणि प्लीज जाऊन बघा. आज दुसराच दिवस होता. मी पहिल्यांदा असं झालं की मूवी काल रिलीज झाली आणि मी आज जाऊन बघितलं, थँक्स टू दीज 2 पीपल. पण मला तर खूप आवडली. आणि नेटफ्लिक्स त्याचं स्ट्रीमिंग पार्टनर आहे, तर नेटफ्लिक्सवरती येईलच असं वाटतं. पण त्याच्या आधी थिएटरमध्ये जाऊन बघा. थिएटरमध्ये जो एक्सपिरियन्स असतो तो खूप वेगळा आहे. आणि बस इट इज छान. फक्त थोडे काही सीन्स असे आहेत की ज्याच्यामध्ये खूप रक्त आणि सगळ्या गोष्टी आहेत. पण ते म्हणजे असं पण नाही की तुम्हाला अगदीच डोळे बंद करून बसायला लागेल, असं काहीच नाही आहे. यू कॅन वॉच, पण थोडंसं आपल्याला असं अंगाला काटा येतात तसं होऊन जातं. पण बाकी मूवी खूप छान आहे. मला तरी पर्सनली खूप आवडली आणि खुशी आणि हितेशला पण आवडली. सो या. आणि मी आज विचार केलेला की आम्ही काहीतरी एखादं चॅलेंज व्हिडिओ काढूया, पण आम्ही दुपारी मूवी चाललो गेलो आणि मग आता लेटच होऊन गेला. 7ला मूवी संपला, आता ऑलरेडी 8 वाजून गेले, अजून जेवणं बाकी आहे. बट देखते कुछ तो चॅलेंज कर ही लेंगे, भले खाने का क्यों ना हो. की कोण पटकन जेवण संपवतं, कोण पटकन ताट धुतं असं काहीतरी करू शकतो. सो लेट्स सी, स्टे ट्यून्ड. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी या व्हिडिओच्या शेवटी चॅलेंज करणार आहे, तर चॅलेंज हे आहे की मी छान पोळी बनवावी. हे माझं चॅलेंज आहे. ते दोघंही, खुशी तिचे कपड्यांची बॅग भरते, हितेश अभ्यास करतो, म्हणून म्हटलं मीच माझं चॅलेंज करावं. एक इंसान का भी तो चॅलेंज हो सकता है ना, हो सकता है की नाही हो सकता है. सो बघूया आता माझी पोळी गोल बनते का. पहिले मी इकडे थोडासा भात पण लावलेला आहे, त्याचं कुकर लावून देते. सो मी आता पोळी करते, बघ जमते का मला. लाल लाल. आणि त्रिकोणी पोळी पण असते, म्हणजे असं काही हे नाही आहे की पोळी गोलच हवी.
बट आय ट्राय इफ आय कॅन मेक गोल. पण ते ट्राय काय सक्सेस होताना दिसत नाही आम्हाला तरी असं वाटतंय. बघूया. भाकरी मला खूप छान जमते. मला भाकरी करायलाही आवडते. मला भाकरी जमते म्हणजे करायला आवडते म्हणूनच जमते. मे बी जमते म्हणूनच करायला आवडते असं वाटतं. पण पोळी से पता नहीं मेरा क्या ये है बैर, क्यों मेरे से गोल ही नहीं बनती. आणि मी घरीच बनवणार होती पण मग हे दोघं म्हणे की कुठे थकतेस वगैरे भाजी मागून घ्या. म्हटलं ठीक आहे भाजी मागू पण पोळी मी करणार क्योंकि चॅलेंज शिवाय कसं माणूस. आणि एक तरी पोळी गोल करायची असा चॅलेंज आहे. तर बाकीच्या पोळ्या थोड्याशा अशा आकाराच्याही चालतील आपल्याला. आता छान कुकरची शिट्टी ऐकू येईल तुम्हाला. In 3, 2, and 3, 2, 1. मला एक कुकरची शिट्टी जेव्हा नाही होत ना मला थोडीशी भीतीच वाटते बाबा. झाली बाबा झाली. कुकरची शिट्टी झाली की मला थोडंसं असं मनातून समाधान वाटतं की हां म्हणजे मी कुकर व्यवस्थित लावला होता असं वाटतं. आता ही मी एक पोळी केली आहे अँड इट इज नॉट गोल पण ठीक आहे. दाखवते मी तिचा आकार तुम्हाला. पण पातळ आहे आणि मला पातळ पोळ्याच आवडतात. ही अशी माझी पोळी आहे गाईस. ठीक आहे पहिलीच आहे. अजून मला बऱ्याच अजून मला बऱ्याच पोळ्या करायच्या आहे. सो अभी इसको करेंगे ना राउंड तो हो जाएगा धीरे धीरे. आणि पोळी बनवणं तर अवघड आहे म्हणजे ते गोल करणं तर डिफिकल्ट आहे. पोळी शेकणं पण मला असं वाटतं की माझ्यासाठी थोडासा टास्कच आहे. माझी पोळी फुगते. एक पोळी झालेली गाईस. आउच. थोडंसं चिटिंग करते. ह्याला थोडंसं गोल करून घेते. ऑलमोस्ट गोल बनली माझी पोळी. दाखवते मी. कम्पॅरेटिव्हली तिच्यापेक्षा हे गोलच आहे. हे काय माहिती पण हे बेटरच आहे. हे एवढं थोडंसं स्किप केलं ना तर ही गोलच वाटते. आणि मी माझं चॅलेंज जिंकलेली आहे गाईस. एक मिनटं थोडीशी जवळ आहे. माझी पोळी बघ किती गोल. आणि ही काय मी प्लेटने वगैरे काहीच केलेली. मी माझ्या हाताने बनवलेली आहे. आता दुसरं मोठं चॅलेंज आहे ही पोळी इथे टाकणं. नाही हो कारण की ती येस ऑल या आता ती बस तशी खुशी आली आता खाली. आता ती म्हणते की मला एक पोळी करू दे. सो मग आता हे काइंड ऑफ चॅलेंज होऊनच गेलेलं आहे. आता बघू खुशीची पोळी गोल होते. अभी मजा आएगा ना भिड़ो. चालू झालेलं आहे आणि असं वाटतंय खुशी इज स्ट्रगलिंग विथ इट. लेट्स सी. प्लीज झूम ऑन हर पोळी. प्लीज प्लीज कम फॉरवर्ड कॅमेरामॅन. तिच्या पोळीवरती लक्ष द्या थोडं. गोल होणं इज नॉट इम्पॉर्टंट. ते इव्हनली हे असलं पाहिजे. पातळ असलं पाहिजे. इव्हन जाड नाही पाहिजे. असं माझ्या
आमच्या हे एवढ्या पोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत. बस इथेच मला फुटेज. आणि असंच माझा भातही रेडी झालेला आहे. आणि भाजी आम्ही ऑर्डर केली होती, बटर चिकन मागवलं. आणि अशा प्रकारे खुशीची ही पोळी इवन आहे झालेली आहे. जाड बारीक नाही. मिकी माऊस आकाराची ही पोळी आहे. येस व्हेरी बिकॉज खुशी इज अ फॅन ऑफ मिकी माऊस. हितेशला पण आम्ही कॉम्पिटिशनचा पार्ट बनवलेला आणि हितेशची कम्पॅरेटिव्हली खुशीपेक्षा चांगलीच पोळी. काय बटर चिकन मागवलेलं आम्ही, पोळी आणि भात लावलेला. सो या जेवतो. खूप दिवसांनी बटर चिकन खाते. मस्त आहे. मस्त एकदम. The next day. हॅलो, सो इट्स नेक्स्ट डे आणि खुशी आता चालली आहे पुण्याला आणि मी तिला सोडवायला चालले. आणि आम्ही विसरून गेलेलो कालचा व्लॉग एंड करायचा. सो व्लॉग आता एंड करतोय आणि आता खुशी एंड करणार आहे. बोल फक्त काय. जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.